नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अंजलीताई ही ईश्वरी आणि अर्णव यांना दोघांना बाजूला बसवते आणि विचारते की आता मला तुम्ही दोघंही खरं खरं सांगा की नक्की काय आहे. तुम्हाला दोघांना एकमेकांबद्दल काय वाटतं, तुम्ही दोघं एकमेकांबद्दल काय विचार करता, हे आता तुम्ही दोघंही मला जरा सांगा. असं विचारल्यावर आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतच राहतात. ईश्वरी म्हणते की ताई, अंजलीताई ऐका, तुम्हाला जे काही वाटतंय ना तसं नाही आहे. खरंच माझ्यामध्ये आणि अर्णव सरांमध्ये खूप खूप छान मैत्री आहे आणि आम्ही एकमेकांना खरंच खूप छान ओळखतो. त्याशिवाय खरंच अर्णव सर खूप चांगले इन्सान आहेत. सरांमध्ये खूप जास्त इन्सानियत आहे. अगोदर मी सरांना ओळखायला खरं तर चुकले होते, परंतु आता मला समजतंय की नाही, मला जसं वाटतंय तसे सर नाहीत, खूप चांगले आहेत. खरं तर ना, मी अर्णव सरांना स्वतःची मैत्रीण मानते आणि त्यांनीही मला त्यांची मैत्रिणीचा मान दिला आहे. त्यामुळे खरं तर मला खूप भाग्यवान समजते स्वतःला. इतकं सगळं होऊनही अशा इतक्या चांगल्या व्यक्तीची मी मैत्रीण आहे, त्यामुळे मी स्वतःला खूपच लकी समजते. हे सगळं आता दरवाजाला कान लावून आजी ऐकून घेत असते आणि ते ऐकत असताना आजीला कुठेतरी दिलासा वाटतो. कारण ईश्वरीच्या बोलण्यातून कुठेही तिला जाणवत नसतं की ईश्वरी ही अर्णववर प्रेम करते किंवा तिचे तसे काही हेतू आहेत. तेव्हा ईश्वरी पुढे म्हणते की अहो ताई, खरंच अर्णव सर इतके चांगले आहेत ना की त्यांनी माझी स्वतःशीच ओळख घडवून दिली. खरं बघायला गेलं तर माझ्यासारख्या मुलीला हे माहीतच नव्हतं की मी स्वतः काहीतरी करू शकते स्वतःच्या बळावर, माझ्या स्वतःच्या काहीतरी हिमतीवर मी करू शकते. या सगळ्याची जाणीव पण मला अर्णव सरांनी करून दिली. खरं तर हा जो काही बिझनेस मी उभा केला आहे ना, स्वतःवर विश्वास ठेवायला मला अर्णव सरांनी शिकवलं. माझ्यासारखी मुलगी ही कधीही काय करू शकते, एखादा बिझनेस करू शकते, हे फक्त त्यांच्यामुळेच मला समजलं आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, बस झालं आता, किती बोलशील, असं म्हणून तो तिला गप्प करतो. त्यानंतर अंजली विचारते की चिंटू, तुझं काय, तू बोल आता. तेव्हा मग तो म्हणतो की माझं काय आहे. तेव्हा मग ती म्हणते की चिंटू, मला माहिती आहे. तेव्हा तो म्हणतो की थांब ताई, अगं मी तुला एवढं सांगेन की माझी आणि ईश्वरीची खरंच खूप चांगली मैत्रीण आहे. खूप जवळची मैत्रीण आहे ती माझी. आणि तुला माहिती आहे का की ती माझ्याशी AR म्हणून कधीच वागत नाही. ती माझ्याशी फक्त एक चांगला माणूस म्हणून वागते. शिवाय ती तुझ्यानंतर कोणीतरी अशी एखादी व्यक्ती आहे, ती ईश्वरीच आहे, जी मला खूप काही बोलते आणि त्याबद्दल मीही तिला काही बोलत नाही, कारण तिला मीच असं डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे. तेव्हा मग ईश्वरी हसायला लागते आणि अर्णव म्हणतो की खरं बघायला गेलं तर मिस इंदोर आहे ना, ती खूप चांगली आहे. इतक्या सगळ्या गोष्टी या ती व्यवस्थितपणे हँडल करते. मग ते बघायला गेलं तर लगेच अंजली म्हणते की अच्छा, म्हणजे एवढंच आहे चिंटू? खरंच म्हणजे तू आजीच्या काळजीसाठी तिच्यासाठी हे सगळं करतोस माहिती आहे. तेव्हा तो म्हणतो की ताई, बस झालं आता, आता या गोष्टीवर जास्त बोलायला नको, तू जरा आराम कर, तुला आरामाची गरज आहे. तेव्हा मग आता ती रडायला लागते आणि तिला कळत असतं की अर्णव हे सगळं जे काही करतोय ते फक्त आजीसाठी करतोय. तेव्हा मग ती म्हणते की खरंच चिंटू, इतकंच आहे का तुझ्या मनामध्ये की तू फक्त हे सगळं आजीसाठी करतोयस, तुझ्या मनातलं तू बोलून दाखवत नाही आहेस. ईश्वरी बघतच राहते. तेव्हा तो म्हणतो की ताई, आता बस झालं हा, आता तुला आराम करायला हवा, सारखा सारखा असा त्रास करून घेऊ नकोस. आणि हो, आता तुला तुझी काळजी घ्यायला हवी, नाहीतर मी एकच काम करेन, मी ना आजीला तो तिचा काढा आणायला सांगेल. मग ती गप्पच बसते. तेव्हा मग आता ईश्वरी अंजलीच्या गालावर हात ठेवत म्हणते की हे बघा अंजली ताई, एक गोष्ट लक्षात घ्या, आत्ता ना तुम्हाला आरामाची गरज आहे आणि कशाला काळजी करताय. आता तुम्हाला तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्यायची आहे, समजलं? आम्ही आहोतच तुमच्याबरोबर, काळजी घ्या, असं म्हणून आता ती तिला शांत करते. त्यावेळेला अंजली आता तिला जवळ घेते आणि दोघीजणीही अगदी एकमेकींच्या जवळ येतात. अंजलीला खूप वाईट वाटत असतं की ईश्वरी माझ्या इतकी जवळची आहे, खरं तर माझी नणंद होणारी ईश्वरीच आहे, परंतु तरीही हे सगळं काय घडतं आहे. तिला वाईट वाटतं. इथे आजीच्याही डोळ्यात पाणीच असतं. आजी विचार करते की खरं तर देवा, हे सगळं तूच ठरवलंयस म्हणून, नाहीतर मलाही ईश्वरी अगोदर अर्णवसाठी मान्यच होती. ती खूप चांगली आहे, माझ्या चिंटूसाठी योग्य वाटत होती ती मला, परंतु देवा तुझ्या मनात जे आलं तेच खरं आणि त्यालाच प्रमाण मानून मी पुढचं पाऊल उचललं आहे चिंटूसाठी. खरं तर ईश्वरी खूप चांगली आहे, असा विचार आजीच्या डोक्यात येत असतो. त्यानंतर इकडे संजय घरी आलेला असतो. तो म्हणतो की हे काय चाललंय? येतो हद हो गई सुप्रिया. अगं ईश्वरीची आज सगाई झाली आणि ती आजच्याच दिवशी निघून गेली, हे बरोबर आहे का?
म्हणजे तेव्हा ती म्हणते की अहो तसं नाही, त्या अर्णवची बहीण प्रेग्नंट आहे आणि तिला ईश्वरीला भेटायचं होतं आणि म्हणूनच मग मी तिला जायला सांगितलं. शिवाय अर्णवने माणुसकीच्या नात्याने मला मदत मागितली, तर मग मीही नकार द्यायला हवा होता का? म्हणून मी त्याला जा सांगितलं घेऊन. कारण किती काही झालं तरीही माणुसकीचं नातं हे पहिलं आहे, म्हणूनच मी तिला जायला सांगितलं. त्यावेळेला तो म्हणतो की ते पण आहे, ठीक आहे, परंतु तरीही असं हे बरोबर नाही वाटत मला. म्हणजे तो अर्णव येतो काय ईश्वरीच्या सगाईच्या दिवशी आणि तिच्यावर हक्क दाखवून आपल्याकडून घेऊन जातो काय, हे मला बरोबर वाटत नाही आहे. हे तर मला पटण्यासारखं नाही. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो, मला तुमचं म्हणणं पटतं आहे, परंतु किती काही झालं तरीही त्या अर्णवने जे काही बोलला त्या बाबतीत मला काहीही गैर वाटलं नाही, ती तिथे गेली म्हणून. त्यामुळे तुम्ही प्लीज कसलाही विचार करू नका. तेव्हा मग तो पटकन बोलता बोलता बोलून जातो, अगं पण आज आपल्या ईश्वरीची सगाई साखरपुडा, असं बोलून तो थांबतो. आणि नंतर ती म्हणते की हो बरोबर आहे, आज आपल्या ईश्वरीचा साखरपुडा झालाच नाही. अहो सगळे विधी झाले, परंतु अंगठी कुठे घातली त्यांनी, असं म्हटल्यावर आता तो गप्पच बसतो. मग सुप्रिया म्हणते की तेच मला तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही नका काळजी करू, आज साखरपुडा झालेला नाही आहे. तेव्हा मग संजय म्हणतो की मला त्याची चिंता लागून राहिली. दरवेळेला आपल्या मुलींच्या काहीतरी शुभकार्याच्या वेळेला असेच अडचणी कशा निर्माण होतात, हे सगळं काय आहे, मला याची चिंता राहिली. आज आपण इतका खर्च केला, साखरपुड्याच्या सगळ्या गोष्टी या तयार केल्या, परंतु आज सगळी झालीच नाही माझ्या इशूची. तेव्हा मग हे सगळं कसं करायचं, परत हा साखरपुड्याचा खर्च, परत हा सगळा तामझाम कसं होणार हे सगळं. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हे बघा, तुम्ही नका काळजी करू, म्हणजे ना आता आपल्याला पुन्हा साखरपुड्या करण्याची काहीच गरज नाही. संजय विचारतो म्हणजे? तेव्हा ती सांगते की अहो आपण एकच काम करूया, आता आता काही साखरपुडा इतक्यात करायला नको. जेव्हा आपलं लग्नाची बोलणी होतील ना, किंवा ज्या दिवशी लग्न ठरेल त्याच मुहूर्ताच्या दिवशी अगदी सकाळी वगैरे आपण छोटासा हा विधी उरकून टाकू, काळजी करण्याची काहीच गरज नाही, असं ती त्याला समजावत असते. नंतर ईश्वरी आणि अर्णव बाहेर पडतात. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, खरंच खरंच थँक्यू सो मच, आणि अंजलीताईने बोलवलं म्हणून तू इतक्या शॉर्ट नोटीसवर पटकन माझ्याबरोबर आलीस आणि तुझी एंगेजमेंट झाली तरीही तू आलीस माझ्यासोबत, त्यामुळे खरंच खूप थँक्यू. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, तुम्हाला मी आता एक गोष्ट सांगते, मी अंजली ताईला फक्त नावाला ताई हाक मारायला म्हणून मारत नाही, मी खरंच त्यांना ताई मानते आणि म्हणूनच मी त्यांच्यासाठी इथे आले. माझ्यासाठी त्या मोठ्या बहिणीपेक्षा कमी नाहीत आणि त्यांच्याबद्दल खरंच मला काहीतरी फिलिंग आहेत आणि म्हणून मी त्यांच्यासाठी इथे आली, असं पटकन ती त्याला बोलून दाखवते. आणि मी हे मनापासून केलं आहे, वरवरचं केलेलं नाही आहे. त्यावेळेला मग तो म्हणतो की बरं ठीक आहे मिस इंदोर, मी एक काम करतो, चल आय विल ड्रॉप यू. तेव्हा ती म्हणते की नको नको अर्णव सर, तुम्ही इथे लक्ष द्या, आणि तसंही आज तुमची सगाई झाली आहे, त्यामुळे असं सगाई झाल्या झाल्या तुम्ही इथून निघणं बरोबर वाटत नाही, त्यामुळे तुम्ही इथेच थांबा, मी जाते. तेव्हा मग पटकनच आता तो तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर, मला सांग, तुझी एंगेजमेंट नाही झाली का? मग तू का मला असं करतेस, तू पण तर आलीच आहेस ना तुझी एंगेजमेंट सोडून. तेव्हा मग ती म्हणते की हे भगवान बघा, हे असं होतं माझ्यासोबत, घाईघाईमध्ये मी विसरूनच जाते. अहो अर्णव सर, आज तुमची एंगेजमेंट झाली आहे आणि मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स पण केलं नाही. बरं ते सगळं आता जाऊ देत, तुम्हाला तुमच्या सगाई खूप खूप मुबारक हो, असं म्हणून आता ती त्याचा हातात हात धरते आणि त्याला एंगेजमेंटच्या शुभेच्छा देते. त्यावेळेला मग तो म्हणतो की मिस इंदोर, खरं तर तुझी पण एंगेजमेंट झाली आहे, तुला पण सगाईचं अभिनंदन, असं म्हणून आता तो तिचा हात बघतो. ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, अगं तुझी एंगेजमेंट झाली ना, मग तुझी एंगेजमेंट रिंग कुठे आहे, असं विचारल्यावर ईश्वरी आता पटकन त्याच्याकडे धक्का लागल्यासारखी बघतच राहते आणि विचारतो की बोल ना मिस इंदोर, काय झालं, तुझी एंगेजमेंट रिंग कुठे आहे? तेव्हा तिला सीन आठवतो की राकेश एंगेजमेंटची रिंग घालत असताना त्याच्या हातून ती रिंग निसटते आणि ती खाली पडून तो तिथून निघूनही गेलेला असतो. त्यावेळेला मग आता ती विचार करत राहते की जर मी आता अर्णव सरांना हे सगळं सांगितलं तर परत ते त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत राहतील. आता आधीच त्यांना इतकं टेन्शन आहे, त्यात माझं टेन्शन आणखी कशाला. म्हणून ती म्हणते की हो अर्णव सर, ॲक्च्युली काय झालं ना, की रिंग ना येता येता घाई गडबडीमध्ये माझ्या हातातूनच ना निसटूनच गेली, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला खरं तर. पण ठीक आहे, मी आता घरी जाऊन शोधेन. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर, इज इट, खरी आहे काही गोष्ट? बरं ठीक आहे, राहू दे, हरकत नाही, चल मी तुला सोडतो.
तेव्हा ईश्वरी म्हणते की नको सर, मी तुम्हाला सांगितलं ना मी जाईन म्हणून, उगीचच कशाला तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की नाही मी सिंदूर, तू आलीस ना आमच्यासाठी, आता मी तुला सोडणारच. तेव्हा ईश्वरी म्हणते की तेच मी म्हटलं, आणि जर मी एखादी गोष्ट सांगते आणि ती गोष्ट ऐकतील तर ते अर्णव सर कसले, वाईटच होतं मला. तेव्हा मग अर्णव म्हणतो की माहीत आहे ना तुला, मग आता पुढे काहीच बोलू नकोस, चल माझ्यासोबत. तेव्हा ईश्वरी म्हणते की इतकीशी छोटीशी गोष्ट पण तुम्हाला कोणाची ऐकायची नसते ना, तुम्हाला तुमचंच खरं करायचं असतं. आणि मग ऐका माझं सर असं म्हणून ती हात धरते. तेवढ्यात ईश्वरीचा आता पटकन तोल जाऊन ती खाली पडणारच असते. तेवढ्यातच आता पटकन अर्णव तिला धरतो, आणि अशा वेळेला अर्णवने तिला सावरल्याबरोबर ईश्वरी आणि अर्णव आता दोघंही एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. आता ईश्वरी आणि अर्णव यांचे डोळे एकमेकांपासून अजिबातच हलायला तयार नसतात. दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये अगदी हरवून गेलेले असतात. तेवढ्यातच तिथून आता लावण्या गाडीमधून खाली उतरते, आणि ती खाली उतरल्यानंतर ती समोर जे काही पाहते त्यामुळे तिला जबरदस्त आता धक्काच बसलेला असतो. त्यावेळेला आता लावण्य अगदी रागाने त्यांच्याकडे बघत राहते. अर्णव आणि ईश्वरी यांची एकमेकांच्या नजरेतून नजर काही सुटत नसते. दोघंही एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात, कारण आता अर्णवचं तर ईश्वरीवर प्रेम असतंच, भरपूर असतं, परंतु तिथे ईश्वरीही त्या गोष्टीचा विचार करत तशीच त्याच्याकडे बघत असते. त्यानंतर मग इथे आजी टेन्शनमध्ये असते की काय करू मी, आज माझ्या मनामध्ये ही सगळी घालमेल का सुरू आहे. मला कळत नाही आहे एक गोष्ट, की चिंटू आणि ईश्वरी यांची पत्रिका कशी काय जुळली नाही. आणि मग ती विचार करत असताना अविनाश येतो आणि म्हणतो की अगं आई, असं का तू इथेच थांबली आहेस, नेमकं काय झालं आहे. तेव्हा मग ती म्हणते की अरे मी ना ईश्वरीचा विचार करत होते. त्यावेळेला आता ती म्हणते की काय, ईश्वरीचा विचार. तेव्हा मग आता आजी म्हणते की हो रे, खरंच ती मुलगी खूप चांगली आहे. म्हणजे तिचा साखरपुडा सुरू असताना देखील, म्हणजे साखरपुडा झाल्यानंतर आपल्या एका शब्दावरती अंजिरीसाठी इथे आली, आपल्यासाठी इथे आली. खरंच ती मुलगी किती चांगली आणि गुणी आहे, परंतु तरीही आपल्या चिंटूशी आणि तिची पत्रिका जराही जुळू नये याचाच विचार माझ्या डोक्यात येतोय. हे सगळं कसं होऊ शकतं. त्यावर आता सुभद्रा ही विचारच करत असते. वल्लरी मनात म्हणते की जर आमच्या ओल्ड लेडीने या सगळ्या गोष्टीच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला तर मात्र आमची वाट लागू शकते. त्यामुळे नाही, काय केलं तरीही हिला या सगळ्या गोष्टीपासून लांब ठेवलं पाहिजे. तेव्हा मग आता ती म्हणते की अहो आई, आता या गोष्टीचा कशाला विचार करताय. आपल्या अर्णव योग्य मार्गावर आहे. आज त्याचा साखरपुडा झाला, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होता होताच वाचलं नाही का. जाऊ दे, त्या ईश्वरीचं पण दुसऱ्या मुलाशी साखरपुडा झाला आहे आता, मग आपण का विचार बरं करायचा आहे. त्यावर आता लगेच अविनाश म्हणतो की हो आई, अगदी आयुष्य उद्ध्वस्त होतानाच वाचलं नाही का आपल्या अर्णवचं. आणि आई, आता काय विचार करण्याची गरज आहे हे सगळं. आता हा विचार करून काही होणार आहे का. आता झाला आहे साखरपुडा अर्णवचा आणि लावण्याचा, त्यामुळे तुम्ही आता पुढे याचा काहीही विचार करू नका, असं म्हणून तो तिला आता ओरडत असतो. तेव्हा आजी मात्र गप्प असते, ती पुढे काहीही बोलत नाही. त्यावर आता लगेच वल्लरी म्हणते की बघा, बरोबर बोलतात हे अगदी. आता ना आई, या सगळ्या गोष्टींचा विचार करून काही होणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज याचा विचार करू नका. तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की अगं, मी या गोष्टीचा विचार करत होतो की जावई बापू अजूनही कुठे आलेले नाही आहेत, कुठे राहिले ते. तेव्हा ती म्हणते की अहो, जरा कुठेतरी लांब गेले असतील, लांबच्या प्रवासाला, त्यामुळे यायला उशीर लागत असेल ना. त्यावर आता लगेच तो म्हणतो की बापरे, म्हणजे मला एक गोष्ट समजत नाही आहे. अर्णव ईश्वरीकडे गेला आणि ईश्वरीला घेऊन तो घरी येऊन परत देखील ती गेली असेल, परंतु तरीही अजून जावई बापूंचा काही पत्ता नाही, म्हणजे काय समजायचं. त्यावर आता लगेचच ती म्हणते की येतील ते, नका काळजी करू तुम्ही. आणि मग ती त्याच गोष्टीचा विचार करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे लावण्या ही अर्णव आणि ईश्वरीकडे येतच असते, परंतु त्या दोघांचीही नजर काही एकमेकांपासून हटत नसते. ईश्वरीने अर्णवचा हात धरून तिथेच ती थांबलेली असते. लावण्याला आता मात्र खूप राग येतो. आता त्या दोघांजवळ येते आणि जोरजोरात टाळ्या वाजवू लागते, आणि टाळ्या वाजवत असताना म्हणते की वा वा, खरंच हे खूप भारी आहे. आणि ईश्वरी, तू इथे काय करतेस. व्हॉट द हेल आर यू डुईंग हिअर. अगं, हे सगळं इथे काय करतेस, म्हणजे तुझा इथे साखरपुडा आहे का, किंवा तुझं ते फालतू मिडल क्लास क्लाउड किचन तू इथे माझ्या घरी चालू केलं आहेस का. हे माझं सासर आहे, त्यामुळे तू इथे आली आहेस का ते क्लाउड किचन सुरू करायला. मग तू इथे काय करतेस मला जरा सांग, काय गरज आहे तुला इथे येण्याची. मी थोडा वेळ माझ्या मामा मामीला हॉटेलमध्ये सोडायला काय गेले, तू इथे पटकन आलीस, सांग मला, बोल, कशासाठी आली होतीस तू इथे. माझ्या ARला काय करण्याचा प्रयत्न करत होतीस तू.
तुझी एंगेजमेंट झाली आहे ना, मग इथे काय करत होतीस? तेव्हा मग तो म्हणतो की सी लावण्या, तू म्हणतेस तसं काहीही नाही आहे. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की काही नाही आहे म्हणजे नक्की कशासाठी आली होती ही इकडे? मला खरं खरं सांग. माझ्या ARला तुझ्या बाजूने करायला आली होतीस ना? म्हणजे तू पुन्हा एकदा त्याला कन्व्हिन्स करायला आली होतीस की या लावण्यासोबत लग्न करू नको, एंगेजमेंट करू नको, ती चांगली नाही आहे ऑल, असं सगळं तू बोलायला आली होतीस ना? खरं खरं सांग. त्यावेळेला ती म्हणते की प्लीज लावण्य मॅम, माझं ऐकून घ्या, प्लीज ऐका. त्यावेळेला ते म्हणते की नो, नो वेज, मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही आहे. हे सगळं तू जे काही वागतेस ना, ते सगळं चुकीचं वागतेस. मला हे अजिबातच आवडत नाही आहे. माझा हा नवरा आहे, होणारा नवरा, परंतु तरीही तू त्याच्याजवळ येतेस, त्याच्याशी बोलतेस आणि तेही तुझ्या एंगेजमेंटच्याच दिवशी. हे सगळं करण्याची तुला काय गरज होती? इतकी काय घाई होती तुला इथे येण्याची? तेव्हा मग आता ती काही बोलायला जाणार, परंतु लावण्या तिला काही बोलूच देत नसते. तिच्यावर खूप ओरडत असते आणि तू कशी आहेस ना, काय आहेस ना, हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे तिच्यावर खूपच असा इन्सल्ट करत असते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की 1 मिनिट लावण्या, व्हॉट इज दिस? अगं काय चाललं आहे तुझं बोलणं? तुला मी समजून घेतो आहे, तुझं ऐकतो आहे, बोलतो आहे, तर तू ऐकूनच घेत नाही आहे. ती म्हणते की नो, मी नाही ऐकून घेणार, काहीच ऐकून नाही घेणार. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, अगोदर कोणावर काहीही ब्लेम करण्यापेक्षा ना, तुला ऐकून घ्यायला हवं की कोणाबद्दल काय बोलतेस तू. तेव्हा मग आता तो म्हणतो की अगं ताईला बरं नव्हतं आणि ताईला चक्कर आलेली, म्हणूनच ईश्वरी भेटायला आली होती. त्यावेळेला मग ती म्हणते की कोणही, डॉक्टर आहेस का तू? डॉक्टर आहेस का? म्हणजे तू अंजली ताईला भेटायला आलीस ठीक आहे, परंतु डॉक्टर आहेस का? तिला कशाला भेटलीस तू? तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हे बघ मिस इंदोर, इथे ताईला भेटायला आली होती आणि ताईचीच तशी इच्छा होती. त्यामुळे तू प्लीज तिला उगीचच काही बोललेलं मला चालणार नाही. उगीचच तू तिचा अपमान करू नकोस. आणि मग त्यावेळेला ती म्हणते की हे बघ यार, सिरियसली तुला हिच्या अपमानाची पडली आहे, परंतु माझा जो काही आता इन्सल्ट केला आहे हिने, त्याबद्दल तुला काहीच कसं वाटत नाही? मला खरंच राग येतो या मुलीचाही, असं कसं वागू शकते? त्यावेळी ईश्वरी समजावते की ताई, लावण्या मॅडम प्लीज माझं ऐकून घ्या. मी तुम्हाला काय बोलण्याचा प्रयत्न करते, प्लीज समजून तरी घ्या. मग तुम्हाला जसं वाटतंय ना, तसं काही नाही आहे. AR सर आणि माझ्यामध्ये फक्त एक मैत्री आहे, बाकी काहीच नाही. तेव्हा मग ती म्हणते की मी तुझ्यासारख्या मुलींना ना चांगलंच ओळखते ईश्वरी देसाई, त्यामुळे तू ना जरा माझ्या नवऱ्यापासून लांबच राहायचं. आणि आमची एंगेजमेंट झाली आहे कळलं आज, त्यामुळे इथून पुढे तू जे काही वागायचं आहे ते विचार करून वागायचं आहे. नाहीतर आय शो यू, मी तुला व्यवस्थितच दाखवेन की मी काय करू शकते. आता AR माझा नवरा आहे आणि मी याच्यावर वेड्यासारखं प्रेम करते, परंतु तरीही त्याला ना त्याचा काही फरक पडताना मला दिसत नाही आहे. तो उगीचच या सगळ्या गोष्टी बोलतोय. तेव्हा मग अर्णव मात्र खूप चिडतो. त्याचा रागाचा पारा आता चढलेला असतो. तो ओरडून म्हणतो की लावण्या प्लीज स्टॉप ऑल दिस नॉनसेन्स. आणि असं ओरडून काही होणार नाही आहे. अगं तुला दुसऱ्यांचं जर बोलणं ऐकायचंच नसेल तर कदाचित तू चुकीचीच आहेस. आणि जर ती काही बोलत नसेल आणि फक्त तू आवाज चढवत असशील, याचा अर्थ असा नाही आहे की ती चुकीची आहे म्हणून. ती गप्प आहे याचा अर्थ असा नाही की ती चुकीची आहे. त्यामुळे आता मी तुला एक गोष्ट क्लिअरली सांगतो की ती ताईसाठीच इथे आली होती, बाकी काहीही नाही. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे माझी आणि तिची मैत्री ही अशीच कायम राहणार आहे, त्यामुळे तुला त्याच्याबद्दल बोलण्याची काहीच गरज नाही आहे. त्यावेळेला मग ती म्हणते की डू हेल विथ युअर मैत्री, आणि ती चिडून पाय आपटतच तिथून निघून जाते. त्यावेळेला मग ती म्हणते की अर्णव सर, खरंच हे सगळं ना माझ्यामुळे झालं आहे, माझ्यामुळे हे सगळं झालं आहे, म्हणून माझ्यामुळे लावण्या मॅडम चिडल्यात, खरंच मला माफ करा अर्णव सर, असं ती बोलायला लागते. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की नाही, यात तुझी काहीच चूक नाही आहे मिस इंदोर. ईश्वरी म्हणते की सर मी जाते. अर्णव म्हणतो की प्लीज मी तुला सोडतो. ईश्वरी हात जोडते आणि म्हणते की नको सर, नका सोड प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात आणखी काही प्रॉब्लेम यायला नको आहेत, मी जाते प्लीज. असं म्हणून हात जोडून ईश्वरी तिकडून आता निघून जाते. आणि खरं तर इतकं सगळं चांगलं होऊनही लावण्यामुळे पुन्हा एकदा अर्णव आणि ईश्वरीमध्ये हे थोडंसं प्रॉब्लेम झालेला असतो. आता ती तिथून निघून जाते. अर्णव जाणाऱ्या ईश्वरीकडे बघतच राहतो. ईश्वरी मात्र तिथून गुपचूप निघून जाते. खरं तर लावण्याने हे जे काही केलं आहे ते तिला अजिबात आवडलेलं नसतं. त्यानंतर ईश्वरीच्या घरी संजय बोलत असतो की काय चाललं आहे, किती वेळ होऊन गेला आहे, परंतु तरीही अजून आली कशी नाही, एवढा वेळ काय करत आहे ती तिकडे? खरंच मला ना चिंता लागून राहिली आता. ही काही पद्धत आहे का त्या मुलाची? इतका वेळ थांबवून घ्यायचं असतं का? तेव्हा मग ती जी सगाई झाली, खरं तर ती गेलेलीच मला आवडली नाही आहे सगाई सोडून.
मग त्यानंतर ईश्वरीचा आवाज येतो. ईश्वरी आई असा आवाज देत आतमध्ये येते. मग सुप्रिया म्हणते की अगं ईश्वरी, मला सांग, अंजलीताईची तब्येत कशी आहे, ठीक आहे ना ती आता? तेव्हा तिचं हे बोलणं, सुप्रियाचं हे बोलणं मात्र संजयला आवडतच नसतं. अजूनही ती अंजलीचीच काळजी दाखवत असते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, अंजलीताई आता ठीक आहेत, त्यांना बरं वाटतंय. त्यानंतर आता ती म्हणते की चल बरं झालं. तर ती म्हणते की हो तसंही. तेव्हा नम्रता म्हणते की पटकन मला सांग इशू, अर्णव सर तुला सोडायला आले होते का? तेव्हा ती म्हणते की नाही, मीच आले, म्हणजे ते मला म्हणत होते की मी सोडतो, परंतु मी नाही सोडू दिलं. त्यावर सुप्रिया म्हणते की बरंच गेलंस. परंतु जयू म्हणते की काय चाललं आहे तुझं, म्हणजे इतकं तू त्याच्यासाठी गेलीस, तुझी एंगेजमेंट सोडून ती त्याच्या घरी धावत धावत गेली, परंतु तरीही त्याला इतकंही समजायला नको की तुला सोडा म्हणून. अरे मोठे लोक नाही असेच असतात, त्यांची एकदा की गरज संपली ना की ते आपल्या लोकांकडे ढुंकूनही बघणार नाहीत, मला हेच समजतं. तेव्हा लगेच आता ईश्वरी म्हणते की आत्या अगं असं नाही आहे काहीच, ते मला खूप सोडण्याचा आग्रह करत होते परंतु मीच. तेव्हा लगेच आता सुप्रियाला रागाने बघतच संजय उठतो आणि म्हणतो की हे बघ ईश्वरी, मलाही हे सगळं ना आवडलेलं नाही आहे. तू अशा प्रकारे तुझ्या एंगेजमेंटच्या दिवशीच त्यांच्या घरी निघून गेलीस, हे मलाही खरं तर पटलेलं नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो बाबा, परंतु तुम्ही समजून तरी घ्या परिस्थिती काय होती, ते खरंच तिथे गरज होती म्हणून मी गेले, आणि अर्णव सर खरंच मला सोडण्याचा आग्रह करत होते परंतु मीच. तेव्हा आत्या म्हणते की हो, एखादी व्यक्ती त्याला तर बरंच वाटलं असेल, म्हणजे त्याला कसं तोंड टेकल्या दंडवत झालं असेल ना, म्हणून तो काही आलाच नसेल. परंतु ईश्वरी ही पुन्हा पुन्हा तेच सांगत असते की नाही असं काही नाही आहे, अगं आत्या अर्णव सर खरंच खूप चांगले आहेत, आणि त्यांनी मला किती मदत केली आहे हे तुम्ही सगळेही बघतच आलेले आहात. त्यांनी किती काय काय केलेलं आहे आपल्यासाठी ते, आणि क्लाउड किचन त्याच्यात तर त्यांची किती मदत झाली. तेव्हा संजय म्हणतो की हे बघ आता इशू, तू त्या अर्णवसाठी अर्णवच्या गोष्टीवरून आपल्या आत्याशी वाद घालणार आहेस का? तेव्हा मग ती म्हणते की नाही बाबा, अहो मी वाद वगैरे घालत नाही आहे, मी जे काही आहे ते खरं खरं सांगते आहे. त्यावेळेला मग आता तुम्ही प्लीज चुकीचा विचार करू नका, ते खरंच मला सोडायला येणार होते परंतु मीच त्यांना नको म्हणाले. त्यावर आता सुप्रिया म्हणते की आता पुन्हा हा विषय नको आहे, ठीक आहे आता जाऊ द्यात, ईश्वरी तिथे जाऊन आली ना, पुन्हा आता या गोष्टीवर आपल्याला बोलण्याची काहीच गरज नाही आहे, तिथे सगळं ठीक आहे, आता हा विषय पुढे आपण न्यायला नको. त्यावर लगेच संजय म्हणतो की नाही सुप्रिया, मला तरी ही गोष्ट आवडलेली नाही, तुम्ही कितीही काही बोला परंतु मला तरी हे अजिबात न पटण्यासारखं आहे. आपल्या साखरपुड्याच्या दिवशी असं कोणी निघून जातं का? आणि ईश्वरीचं हे वागणं बघायला गेलं तर मला अजिबातच आवडलेलं नाही, त्यामुळे तुम्ही प्लीज मला आता या गोष्टीवरून टोकू नका. तो मुलगा ह्याला मी बघितलेलंही नाही आहे, आणि म्हणून मला त्याच्याबद्दल इतका म्हणजे राग येतो आहे की कितीही काही झालं तरीही त्या मुलाबद्दल कायम मला चुकीचंच ऐकायला मिळत आहे. त्यामुळे हे जे काही ईश्वरी आज वागली त्याचं मी अजिबात समर्थन करू शकणार नाही. आज जे काही घडलं ते ठीक, परंतु ईश्वरी, मला नाही हे वागणं अजिबात पटलेलं नाही, असं सरळ तो बोलतो. पुढच्या भागामध्ये राकेश आता आलेला असतो. त्यावेळेला लगेच इथे मामा म्हणतो की अहो जावई बापू, काय झालं तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की अहो लागलं मला, मग डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये जायचं. तेव्हा तो म्हणतो की कसं जाणार हॉस्पिटलमध्ये, अहो अंजलीचं अशी अवस्था झाली, मग माझं मन तरी लागेल का हॉस्पिटलमध्ये जायला? मला सांगा कुठे अंजली, तिच्याकडे मी जातो. असं म्हणून आता तो पटकनच धावत धावत मुद्दाम नाटक करत करत तिकडे जात असतो आणि म्हणतो की मला अंजलीला माझ्या भेटायचं आहे. तेव्हा तो धावत निघून जातो, आणि अर्णव आता मग मस्त आनंदाने बघतच राहतो की माझ्या जिजूंचा माझ्या ताईवर बाबा किती जीव आहे. तेव्हा लगेच मामा म्हणतो की हे बघ अर्णव, मला असं वाटतंय की खोटं बोलतायत ते. अर्णव बघत राहतो, मामाला विचारतो की काय म्हणतोयस तू? तेव्हा तो सांगतो की हो, मला असं वाटतंय की हे सगळं जे आहे ना खोटं आहे, कारण जावई बापूंची जी जखम दिसते ना ती ताजी दिसते आहे, त्यामुळे ते काहीतरी लपवत आहेत असंच वाटतंय. तरी ते लावण्या मामीला म्हणत असते की आता बघाच तुम्ही मी काय करते ते, आता मी त्या ओल्ड लेडीवर मोठी छाप टाकणार आहे, आणि लवकरात लवकर प्रेशर टाकून मी कशी तिच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेते पटापट की नाही, बघा लवकरात लवकर मी लग्नाची तारीख काढायला लावणार म्हणजे लावणारच, असं आता ती मामीला बोलून दाखवत असते. आणि दोघीजणीही आता त्यावर खूप खुश असतात. नम्रता आपल्या इशूला सांगत असते की इशू, परंतु आज जे काही घडलं त्यावरून तुला काही वेगळं वाटत नाही आहे का? इशू बघतच राहते. मग ती म्हणते की अगं, म्हणजे आज तुला असं वाटत नाही आहे का की आज जे काही घडलं आहे ते अजीब घडलं आहे, किंवा हे सगळं देवाचाच न्याय आहे? आज तुझी सगाई होणार होती परंतु तुझ्या बोटामध्ये एंगेजमेंटची रिंगच गेली नाही.
हा देवाचा काहीतरी वेगळा संकेत आहे असं वाटत नाही का तुला? असं ईश्वरीला आता ती बोलत असते आणि ईश्वरी आता तिच्याकडे बघतच राहते. नेमकं पुढे काय घडणार पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.